ओबीसी समाजासाठी ज्या काही योजना आहेत, जे काही प्रश्न आहे, यासाठी जे आहे बैठक पार पडलेली आहे। आपल्यासोबत ओबीसी नेते आहे प्रकाश अण्णा शेंडगे आपल्यासोबत आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित बैठक पार पडलेली आहे। काय काय चर्चा झाली, काय महत्त्वाचे निर्णय झाले? आजच्या बैठकीत सर्वात महत्त्वाचा जो निर्णय असा झाला की ज्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे जो ओबीसी समाज जो महाराष्ट्रातला जो संभ्रमित झाला होता, भयभीत झाला होता की जरांगे पाटलांच्या उपोषणाने एक मागणी त्यांनी लावून धरली होती की सरसकट मराठा समाजाला कुणबी समाज दाखले देऊन त्यांना ओबीसी समाजामध्ये समावेश करावा, ही जी मागणी त्यांनी लावून धरली होती त्याच्याविषयी सगळ्या समाजाच्या नेत्यांनी आज स्पष्टपणे सरकारला जाब विचारला की आपली भूमिका स्पष्ट करायच्यामध्ये सगळ्या नेत्यांनी मिळून। आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र शासन जे आहे ते कुणबी समाजाचे सरसकट दाखले देऊन मराठा समाजाला ओबीसीमध्ये मुळीच घेणार नाही, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागणार नाही, अशा प्रकारचं स्पष्ट आश्वासन जे आहे आज मुख्यमंत्री महोदय असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी सर्वांनी मिळून आज आम्हाला ते आश्वासन दिलेलं आहे। आणखी एक मुद्दा जो आमचा जो आहे तो म्हणजे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यावरती मात्र आमचं समाधान झालं नाही, कारण त्यांनी सांगितले की बिहारची लोकसंख्या जी आहे, बिहारने जे जातनिहाय जनगणना केलेली आहे आकडेवारीची त्यांची आधी प्रदर्शित होऊ द्या आणि मग आम्ही ह्याच्यामध्ये निर्णय करू। हा निर्णय मात्र जो आहे कुठल्याही ओबीसी नेत्याला आज प्रश्नी पडलेला नाही। आजच्या बैठकीसंदर्भात तुम्ही समाधानी आहात का? विशेषतः कुणबी प्रमाणपत्राचा जो मुद्दा आहे त्यावर समाधानी आहात का? मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत या बाबतीमध्ये जी मागणी होती मराठा समाजाची, ती मराठा समाजाची मागणी आजच्या बैठकीमध्ये ओबीसींच्या समोर, ओबीसीतल्या महाराष्ट्रातल्या ज्या प्रतिनिधींच्या समोर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी खारिज केलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठ्यांना कुणब्यांचे दाखले देण्यात येणार नाहीत आणि त्याबाबत आम्ही सरकारचे आभार मानतो। मात्र जातनिहाय जनगणना करा किंवा जातनिहाय सर्वे करा आणि तो बिहारच्या धर्तीवर करा म्हणून ज्या वेळेला आम्ही आग्रह धरतो आहे, राज्यपातळीवर करा म्हणून आग्रह धरतो आहे, त्या बाबतीत मात्र त्यांनी थोडंसं गोलगोल उत्तर दिलं। बिहारमधली जी म्हणजे जी जनगणना झालेली आहे त्या जनगणनेचे आकडेवारी ही समोर येऊ दे, त्याच्यानंतर आम्ही निहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये करू असं म्हटलं आहे। परंतु हा वेळकाणूपणा आहे किंवा महाराष्ट्रातल्या ओबीसींची जातनिहाय जनगणना या राज्य सरकारला करायचीच नाही अशा प्रकारचा त्याच्यामधून अर्थ निघतो। त्याचं कारण असं की बिहारमध्ये आकडेवारी जी बिहार सरकार जाहीर करणार आहे ते करणार आहे किंवा नाही करणार आहे, किंवा करणार आहे ते ती कधी करणार आहे, आज करणार आहे किंवा वर्षानं 2 वर्षांना करणार आहे, या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची निश्चितता नसेल तर तुम्ही जर वेळकाढूपणा जर करणार असाल तर महाराष्ट्रातला जो ओबीसी वर्ग आहे तो ओबीसी वर्ग तुमच्या या आश्वासनाला अजिबात बळी पडणार नाही। दुसरा मुद्दा होता की नॉन क्रिमिनल आणि उत्पन्न दाखला दोन्ही द्यायला लागायचं, या संदर्भातलं सुद्धा चर्चा झाली आणि काहीतरी निर्णय झालेला आहे। काय नेमका निर्णय तो? नाही, एक तर काय झालं, आमच्यामध्ये ओबीसीमध्ये विमुक्त भटक्या जमातीचे लोक आहेत। विमुक्त भटक्या जमातीला स्वतंत्र बजेटही नाही आणि ओबीसीमध्ये आम्ही सर्वात खालचा तर हा किती दिवस ठेवणार आहात हा मी प्रश्न विचारला आणि मग त्याच्यावर अजितदादा पवार म्हणाले की भटक्या विमुक्तासाठी आता या बजेटमध्ये स्वतंत्र बजेट करू। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा बजेट करण्याचं आश्वासन मिळालं आहे आणि ओबीसी आणि नंतर पुन्हा मराठा ही मसनजुगी, मांगारुडी, पारदी, कैकाडी, रामोशी, टकारी, उचले यांच्याबरोबर जर बसणार असतील तर भटक्या विमुक्ताला काय मिळणार आहे? म्हणून आमचं स्वतंत्र अस्तित्व ठेवा आणि वेगळं आम्हाला बजेट तयार करा अशी मागणी केली। त्यावर ती म्हणाली की ठीक आहे आणि आम्ही प्रकाश अण्णांच्या बरोबर काम करतो ओबीसीमध्ये संघटनेमध्ये, पण भटक्या विमुक्तांचं आमचं अस्तित्व वेगळं ठेवावं अशी मागणी झाली आणि त्याला सर्वांनी पाठिंबा दिला। शेवटचा मुद्दा नॉन क्रिमिनलचा जो मुद्दा होता आणि उत्पन्न दाखलाचा, त्यावरती नेमका काय तोडगा काढला आहे आणि सगळं तुम्ही समाधानी आहात का आणि ही जी काय आंदोलन सुरू आहेत ती मागे घेणार का? आजच्या बैठकीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता की मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत हा मुद्दा मान्य केला, पण नॉन क्रिमिनलचा मुद्दा जो आहे तो आमचे नेते ढोले पाटील याविषयी सविस्तर बोलतील। यामध्ये बैठकीत असं झालं की बऱ्याचशा संस्थांमध्ये जेव्हा विद्यार्थी अप्लाय करतात त्यांना नॉन क्रिमिनल आणि उत्पन्नाचे दाखले असं डबल टॅक्सेशन त्यांना डबल सर्टिफिकेट्स त्यांना द्यावे लागतात। त्यामुळं कुठलं तरी एक आयदर नॉन क्रिमिनल किंवा उत्पन्नाचा दाखला
यापैकी एकच सर्टिफिकेट करावं आणि याच्या व्यतिरिक्त जे वेगवेगळ्या तारटी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल किंवा परदेशी शिष्यवृत्ती असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्कमच्या लिमिट्स आहेत, त्याच्यामध्ये सुसूत्रता आणावी, एक इन्कमची लिमिट करावी आणि जे आपण नॉन क्रिमी लेअरचं विचारलं, नॉन क्रिमी लेअर किंवा उत्पन्नाचा दाखला यापैकी एकच डॉक्युमेंट याच्यापुढं ग्राह्य धरावं आणि यापुढं विद्यार्थ्यांना डबल जे कागदपत्र काढावे लागतात ते काढावं लागणार नाही, अशी सरकारने आज घोषणा केलेली आहे. सगळे आंदोलन मागे होतील आता. नाही, मुख्य जे आंदोलन जे सुरू होती ते मराठा समाजाच्या कुणबीचा दाखले देऊन हे करण्याविषयी, समावेश ओबीसीमध्ये घालण्याविषयी ते हे आंदोलन सुरू होते आणि त्यामुळं आता बहुतेक जे उपोषण आहे ते उद्या उपमुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी उपोषण सोडून जाणार आहेत आणि त्यानंतर हे उपोषणं जे आहे ते मागे घेतले जातील. परंतु बाकी जे काय प्रश्न जे आहेत, उदाहरण जातनिहाय जनगणना आहे, बाकी सगळ्या आमच्या आरक्षणाला प्रमोशन अजून गेलेलं नाही आहे, निधींच्या विषयीची जी अजून संभ्रमावस्था आहे, बॅकलॉग जो आहे मोठा आहे तो भटक्या मुक्तांचा ओबीसींचा जो आहे सरकारी नोकऱ्यामधला तो जवळपास 1,00,000 लोकांचा बॅकलॉग आहे, तो अजून भरलेला नाही. त्याविषयी जी आहे पुढची आंदोलनाची भूमिका जी आहे ती आम्ही आता पुन्हा एकदा सगळे ओबीसी नेते म्हणून आम्ही बसू आणि पुढची आंदोलनाची दिशा जी आहे त्याविषयी आम्ही ठरवू. पाहतो आपण अनेक विषय आहे, मात्र त्यातील सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कुणबी प्रमाणपत्राचा विषय महत्त्वाचा होता, मात्र तो कुठेतरी मार्गी लागलेला आहे. त्यामुळे आमचा महत्त्वाचा प्रश्न सुटला असं कुणबी प्रमाणपत्राचं संदर्भातला निर्णय झाल्यामुळे ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन विनय सर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.